नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या वीकच्या इम्पॉर्टंट न्यूज आणि इम्पॉर्टंट अपडेट बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया डिफेन्स कंपनी पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, पारस डिफेन्स शेअर टंबल आफ्टर प्रमोटर्स ऑफलोड स्टेक. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, NSEच्या डेटानुसार पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या प्रमोटर शरद शहा, अनिश मेहता आणि काजल बन्साली यांनी पारस डिफेन्सचे टोटल 13.34 लाख शेअर सेल केले. आणि मित्रांनो, यातले शरद शहा यांनी एकट्यांनी 9 लाख शेअर सेल केले. चला आता बोलूया रेल्वे कंपनी RVNL बद्दल, म्हणजे रेल विकास निगम लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, RVNL एम्स टू जनरेट ₹22,000 करोड रेव्हेन्यू इन फायनान्शियल इयर 2026. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, रेल विकास निगम लिमिटेड या कंपनीचा उद्देश आहे फायनान्शियल इयर 2026 मध्ये 20,000 ते 22,000 कोटी रुपयांपर्यंतचा रेव्हेन्यू जनरेट करण्याचा. तर मित्रांनो, RVNLला फायनान्शियल इयर 2025 मध्ये टोटल 14,000 कोटी रुपयांचे ऑर्डर्स मिळाले आहे. आणि या कंपनीला अपेक्षा आहे की फायनान्शियल इयर 2026 मध्ये या कंपनीचा ऑर्डर बुक फायनान्शियल इयर 2025च्या कंपॅरिझनमध्ये 20%ने ग्रो होईल. आणि मित्रांनो, या कंपनीचा करंटली ऑर्डर बुक आहे 97,000 ते 98,000 कोटी रुपयांचा. आणि मित्रांनो, यामधले रेल्वे प्रोजेक्ट्स आहे 47,000 कोटी रुपयांचे आणि बाकीचे आहे वेगवेगळ्या सेक्टर्स मधले. चला आता बोलूया JSW ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे JSW एनर्जी लिमिटेड. तर मित्रांनो, JSW एनर्जी टू इन्व्हेस्ट ₹14,000 करोड टू एक्सपांड रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटी ऑफ O2 पॉवर. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, JSW एनर्जी लिमिटेडचा प्लॅन आहे आपल्या न्यूली ॲक्वायर एंटिटी O2 पॉवरची रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटी 2027 पर्यंत 4.7 गिगावॅट करण्याची. आणि त्यासाठी JSW एनर्जी लिमिटेड 14,000 कोटी रुपये इन्व्हेस्ट करणार आहे. आणि मित्रांनो, JSW एनर्जी लिमिटेड फायनान्शियल इयर 2026 साठी कॅपेक्स करणार आहे 18,000 कोटी रुपयांचा. आणि मित्रांनो, या अपडेटवरून एक गोष्ट सरळ लक्षात येत आहे की JSW एनर्जी लिमिटेड सुद्धा आपल्या फ्युचर ओरिएंटेड बिझनेस म्हणजे रिन्युएबल एनर्जी बिझनेसवर फोकस करत आहे. आणि मित्रांनो, जर तुम्ही टाटा पॉवर कंपनी लिमिटेडचा कॅपेक्स बघितला असेल तर ती कंपनी टोटल फायनान्शियल इयर 2026च्या कॅपेक्समधून फक्त 50%चा कॅपेक्स फक्त रिन्युएबल एनर्जी बिझनेससाठी करणार आहे. आणि मित्रांनो, यावरून एक गोष्ट सरळ लक्षात येत आहे की खूप साऱ्या कंपन्या आपल्या फ्युचर ओरिएंटेड बिझनेस म्हणजे रिन्युएबल बिझनेसवर फोकस करत आहे. चला आता बोलूया NLC इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, NLC इंडिया टू एंटर इंटू अ जॉईंट व्हेंचर विथ RVUNL फॉर थर्मल पॉवर अँड मायनिंग ऑपरेशन्स. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, NLC इंडिया लिमिटेड राजस्थान राज्य विद्युत उत्पादन निगम लिमिटेड म्हणजे RVUNL सोबत मिळून जॉईंट व्हेंचर कंपनी इनकॉर्पोरेट करणार आहे. आणि मित्रांनो, या जॉईंट व्हेंचर कंपनीमध्ये 74% हिस्सेदारी राहणार आहे NLC इंडिया लिमिटेडची आणि उरलेली 26% हिस्सेदारी राहणार आहे राजस्थान राज्य विद्युत उत्पादन निगम लिमिटेडची. आणि मित्रांनो, हा जॉईंट व्हेंचर कशासाठी इनकॉर्पोरेट करणार आहे तर 375 मेगावॅटचा लिग्नाइट बेस थर्मल पॉवर स्टेशन इस्टॅब्लिश
मेंटेन आणि ऑपरेट करण्यासाठी. चला आता बोलूया SJVN लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, SJVN टू सप्लाय 200 मेगावॅट पॉवर टू DVC फ्रॉम इट्स हायड्रो प्रोजेक्ट इन नेपाल. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, PSU कंपनी SJVN लिमिटेडने दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन सोबत पॉवर सेल ॲग्रीमेंट साईन केला. कशासाठी? आपल्या नेपाळमधल्या 900 मेगावॅट अरुण 3 हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्टमधून 200 मेगावॅटची इलेक्ट्रिसिटी सप्लाय करण्यासाठी. चला आता बोलूया मुकेश अंबानीजीच्या कंपनीबद्दल, जिचे नाव आहे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड. तर मित्रांनो, रिलायन्स टू इन्व्हेस्ट ₹75,000 करोड इन नॉर्थ ईस्टर्न स्टेट मुकेश अंबानी. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड येणाऱ्या 5 वर्षामध्ये नॉर्थ ईस्टर्न स्टेट्समध्ये 75,000 कोटी रुपये इन्व्हेस्ट करणार आहे. 350 बायोगॅस प्लांट्स सेटअप करण्यासाठी, आपला टेलिकॉम सर्व्हिसेसचा बिझनेस वाढवण्यासाठी, तसेच आपला रिटेल आणि क्लीन एनर्जी प्रोजेक्ट वाढवण्यासाठी. आणि मित्रांनो, असे स्वतः रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमॅन मुकेश अंबानी यांनी सांगितले आहे. चला आता बोलूया वरुण बेवरेजेस लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, वरुण बेवरेजेस टू ॲक्वायर 50% स्टेक इन श्रीलंकाज एव्हरेस्ट इंडस्ट्रियल फॉर ₹32 करोड. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, वरुण बेवरेजेस लिमिटेड ही कंपनी एव्हरेस्ट इंडस्ट्रियल लंका प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये 50% हिस्सेदारी ॲक्वायर करणार आहे. $3.75 मिलियन मध्ये, जे इंडियन करन्सीमध्ये होतात 32 कोटी रुपये. आणि मित्रांनो, अशी अपेक्षा आहे की ही डील 30 मे 2025 किंवा त्याच्या पहिले पूर्ण होऊन जाईल. आणि मित्रांनो, एव्हरेस्ट इंडस्ट्रियल लंका प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी बेवरेजेस आणि बॉटलिंग बिझनेसमध्ये इंगेज आहे. आणि मित्रांनो, हा ॲक्विजिशन नंतर वरुण बेवरेजेस लिमिटेडचा बिझनेस अजून इन्क्रीज होईल. आणि मित्रांनो, यावर्षी पाऊस लवकर आला आहे. आणि मित्रांनो, याचा इम्पॅक्ट वरुण बेवरेजेस लिमिटेडच्या बिझनेसवर आपल्याला पाहायला मिळू शकतो. आणि मित्रांनो, जेव्हा पुढच्या क्वार्टरचा रिझल्ट येईल, तेव्हा या कंपनीच्या रिझल्टवर आपल्याला याचा इम्पॅक्ट पाहायला मिळेल. कारण मित्रांनो, खूप साऱ्या स्टेट्समध्ये पाऊस लवकर आला आहे. आता बोलूया टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे टाटा मोटर्स लिमिटेड. तर मित्रांनो, टाटा मोटर्स बेट्स ऑन अल्ट्रोज टू 2x मार्केट शेअर इन प्रीमियम हॅचबॅक्स. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, टाटा मोटर्स लिमिटेड सेकंड जनरेशन अल्ट्रोजवर बेट लावत आहे. कशासाठी? फायनान्शियल इयर 2025-2026 म्हणजे फायनान्शियल इयर 2026 मध्ये आपला प्रीमियम हॅचबॅक सेगमेंटचा मार्केट शेअर डबल करून 25% करण्यासाठी. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.